नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, शिवसेना उभाठा गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी काल फडणवीसांवर टीका करताना असं म्हटलं की एक तर तू तरी राहशील किंवा मी तरी राहीन. आता राजकारणामध्ये अशा टीका या होत असतात. त्या टीकांकडं फारसं लक्ष दिलं जात नाही. टीका करणारे पण विसरतात आणि ज्यांच्यावर टीका होतात तेही विसरतात. परंतु हे जरी खरं असलं तरी एकूणच फडणवीसांसमोर आता खूप मोठं आव्हान आहे किंवा खूप मोठी आव्हानं उभी आहेत हे मात्र खरं आहे. कारण आगामी काळात आता 2 महिन्यातच म्हणजे 2 ते 2.5 महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि तत्पूर्वी आत्ता साधारणपणे 2 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक होऊन गेलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही आहे. भाजप आघाडीच्या पदरात अपयश आलेलं आहे, निदान महाराष्ट्रात तरी. त्यामुळे याचा सगळा परिणाम हा फडणवीसांवरच झाला. म्हणजे फडणवीस लगेचच राजीनामा द्यायला राजी झाले उपमुख्यमंत्री पदाचा, परंतु केंद्राने तो राजीनामा स्वीकारला नाही. पक्ष संघटनेसाठी पूर्ण वेळ द्या असं खरं तर फडणवीस म्हणाले होते, परंतु खरं तर केंद्राने तसं त्यांचं म्हणणं मानलं असतं तर अधिक योग्य झालं असतं, बरं झालं असतं. परंतु तरीही केंद्राने त्यांचं म्हणणं मान्य केलं नाही. परंतु एकूणच लोकसभेच्या निकालामुळे केंद्रामध्ये फडणवीसांचं वजन हे खरंच कमी झालेलं आहे का? ह्याचं कारण असं आहे, सर्वजण विजयाचे पुजारी असतात. विजयाच्या यशाच्या पाठीशी सर्वजण असतात, पराभवाच्या पाठीशी कुणी नसतं. पराभवाला कायम एकाला जबाबदार धरलं जातं आणि फडणवीसांनी ही जबाबदारी घेतली की हा पराभव मी स्वीकारतो म्हणून असं ते म्हणालेही. त्यामुळे त्यांना आता जर केंद्रात स्वतःचं स्थान हे जर अढळ ठेवायचं असेल, मजबूत ठेवायचं असेल, तर त्यांना विधानसभेला भाजपला यश मिळवून दिल्याशिवाय गत्यंतर नाही. नाहीतर महाराष्ट्रात जे त्यांचं नंबर 1चं स्थान आहे तेही धोक्यात येऊ शकतं आणि केंद्राचं स्थानही धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला जिंकून देण्याशिवाय, भाजपला आणि भाजप आघाडीला जिंकून देण्याशिवाय त्यांना फडणवीसांसमोर तरणोपाय नाही, दुसरा अन्य उपाय नाही. त्यामुळे भाजपमधील सर्व गटातटांना त्यांना एकत्र आणावे लागेल. त्यांच्यातील मतभेद त्यांना दूर करावे लागतील. त्यांना स्वतःला म्हणजे फडणवीसांना स्वतःला 2 पावलं मागे जावं लागेल, कमीपणा घ्यावा लागेल. तरच त्यांना सर्व गटातटांना ते एकत्र आणू शकतात, त्यांच्यामध्ये ताकद निर्माण करू शकतात, त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करू शकतात. चंद्रकांत पाटील आहेत, किंबहुना विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकर, नितीन गडकरी, सदाभाऊ खोत, सुधीर मुनगंटीवार किंवा मोहिते पाटील, विखे पाटील, राणे कुटुंब, मी नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे, असे त्यांच्याकडे खरं तर मोठमोठे नेते आहेत, मोठमोठी नावं आहेत. पण सर्वांना एकत्र त्यांना आणावं लागेल. कारण आपापसातील मतभेदांनी हे सर्वजण थोडेसे बाजूला झालेले आहेत, नाराज झालेले आहेत. त्या सर्वांना फडणवीसांना एकत्र आणावं लागेल. त्यांच्यातील सुप्त शक्तीचा त्यांना वापर करून घ्यावा लागेल. सर्वांची सुप्त शक्ती त्यांना जागृत करावी लागेल. त्यामुळे हे फडणवीसांसमोर हे आव्हान हे ते कसं पेलतात हे पाहणं खरं सर्वांना औत्सुक्याचं ठरणार आहे. मुळामध्ये फडणवीस स्वतः उच्च विद्याविभूषित आहेत. ते स्वतः चतुर आहेत, मुत्सद्दी आहेत, बुद्धिमान आहेत. शिवाय त्यांच्याकडे प्रामाणिकपणा आहे. मविया सरकार जेव्हा आलं आणि उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले त्या काळामध्ये फडणवीसांना या मविया सरकारने अडचणीत आणण्यासाठी जंग पछाडलं. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळातले काही प्रकरणही उकरून बाहेर काढण्यात आली, परंतु तरीही फडणवीसांनी त्यांना प्रति-आव्हान दिलं आणि फडणवीसांचं सरकार काहीही करू शकलं नाही. याचं कारणच असं आहे की याचा अर्थ
त्यांनी जे काम केलं मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ते बहुधा पारदर्शी असावं आणि त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं असावं. त्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणावर हा विश्वास, अनेकांचा त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे. तरी असं असलं तरी त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत. कारण फडणवीस हे काही एखाद्या लोक चळवळीतून आलेले नाहीत, एखाद्या लोक आंदोलनातून आलेले नाहीत. त्यांचा लोकसंपर्कही दांडगा आहे किंवा दांडगा लोकसंपर्क होता, त्यातून ते आलेले लोकसंपर्कातून ते नेता म्हणून उदयाला आले आहेत असंही नाही. त्यामुळे ते लोकनेते आहेत. लोकनेते विरुद्ध त्यांना लावता येत नाही. तर त्यांना संघाने पाठवली भाजपकडे, म्हणून ते राजकारणामध्ये आले आणि भाजपचं काम करू लागले. फडणवीस आणि गडकरी हे संघाचे आज्ञाधारक, आदर्श स्वयंसेवक, अनुशासन पाळणारे, संघाचं अनुशासन पाळणारे. आणि त्यामुळे संघाचं काम करताना संघ स्वयंसेवकांना त्यांची पात्रता, क्षमता, कुवत, नेतृत्व क्षमता सर्व काही पाहून त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाची जबाबदारी सोपवत असतो. आणि अशी जबाबदारी संघाने फडणवीसांवर सोपवली. राजकीय जबाबदारी ती फडणवीसांनी संघाचा आदेश म्हणूनच स्वीकारली आणि म्हणून ते राजकारणात आले. राजकारणात त्यांना यशही मिळालं. त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची, आपल्या वक्तृत्वाची, नेतृत्वाची, कौशल्याची, निर्णय क्षमतांची चुणूकही दाखवली. परंतु गेल्या 2-3 वर्षांपासून थोडी उतरती का लागली की काय, त्या अशी शंका येते. त्यामुळे आता मात्र फडणवीसांना माघार घेऊन जमणार नाही. त्यांच्यावर भाजप श्रेष्ठींनी आणि संघाने टाकलेला विश्वास जो आहे तो त्यांना सार्थ करायचा असेल तर त्यांना मात्र विधानसभेसाठी प्रयत्नांची शर्त करावी लागणार आहे. सर्वांना सोबत एकत्र घेऊन जावं लागणार आहे. त्यांच्या कितीही म्हटलं तरी भाजपमध्ये गटतट आहेत, हे त्यांना एकत्र आणावे लागतील. सर्वांना एकत्र घेऊन, सर्वांनी एकत्र येऊन, सर्वांना एकत्र घेऊन त्यांना भाजपला यश मिळवून द्यावं लागणार आहे. आता ह्यामध्ये एकच आहे की संघ त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे. फडणवीसांच्या पाठीशी कोण आहे तर फडणवीसांच्या पाठीशी पूर्णपणे संघ आहे. आणि हीच फडणवीसांसाठी एक जमेची गोष्ट आहे. आणि जोपर्यंत संघ फडणवीसांच्या पाठीशी आहे तोपर्यंत त्यांच्या केंद्रातील स्थानाला आणि महाराष्ट्रातील त्यांच्या नेतृत्वाला कुणी आव्हान देऊ शकत नाही आणि ते स्थान डळमळीत होऊ शकत नाही. परंतु हे जरी असलं तरी संघ किती काळ त्यांच्या पाठीशी राहू शकतो, जोपर्यंत यांना यश मिळतंय तोपर्यंत आणि नेतृत्वाची चुणूक दाखवतायत तोपर्यंत. जेव्हा यांच्या नेतृत्वाला अपयश येईल आणि आता यांचं नेतृत्व काही उपयोगाचं नाही, यांची उपयुक्तता ही संपून जाईल असं संघाला वाटेल, तेव्हा मात्र संघ हा पाठीशी राहणार नाही. त्यामुळे आता स्वतः फडणवीसांना मात्र प्रयत्नांची शर्त करून भाजपला यश मिळवून द्यावंच लागेल. हे फडणवीसांसमोर आजचं मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. मंडळी, ह्यावर आपल्याला काय वाटतं? फडणवीस हे भाजपला खरंच यश मिळवून देतील का आगामी विधानसभामध्ये, निवडणुकीमध्ये? आपल्याला काय वाटतं? आपण जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.